जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या परीक्षेमध्ये तुम्हाला महत्त्वाचा जो काही घटक असेल तर तो आहे ह्या ठिकाणी बघा हिंदी विषय। तर हिंदी विषयामध्ये जे काही व्याकरण विषयावरती सध्या प्रश्न विचारले येतात तर ते प्रश्न कशा पद्धतीने असतात तर ते देखील आपण बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हिंदी जे काही व्याकरणावरती प्रश्न असेल तर ते सध्या तुमच्या या ठिकाणी नजरे घालून गेल्यामुळे बघा तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करू शकता। तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50+ जे काही PYQ आहे मागच्या प्रश्नपत्रिकेमधून तर ते सध्या बघणार आहोत, जेणेकरून हे जे प्रश्न आहे तर ते वारंवार सध्या रिपीट होतात। तर सध्या आपण बघूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे, निम्न में से कौन सा शब्द बहुव्रीही समास नाही है। तर इथं बघा बहुव्रीही समास नाही असं इथं विचारण्यात आलेलं आहे। तर हे निगेटिव्ह पद्धतीने प्रश्न आहे। तर कधी पण प्रश्न सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वाचत चालायचं, म्हणजे ह्या एका शब्दामुळे आपली सिली मिस्टेक इथं होऊ शकते। तर इथं बहुव्रीही समास नाही अशा पद्धतीने जो काही ऑप्शन असेल तर तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। तर ऑप्शन काय, सबल, पतझड, बारहसिंगा, त्यानंतर नरोत्तम असे 4 ऑप्शन देण्यात आले आहे। तर त्याच्या अगोदर आपण जे काही हे बघा शब्द दिलेले आहे तर ह्याचा अर्थ आपण समजून घेऊया। आता सबल, सबल म्हणजे काय, तर सबल हा एक बहुव्रीही समास आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, जो बलवान आहे म्हणजेच तो सबल, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी अर्थ हा होत असतो। त्यानंतर पतझड, पतझड म्हणजेच काय, जो पत्तों के झडने का समय होता है उसे पतझड कहते हैं। म्हणजे जो काही पतझड असेल, जे काही झाडावरची पानं सध्या खाली पडतात किंवा पत्ते जे आहे तर ते झडने का समय, त्याला आपण पतझड म्हणत असतो, म्हणून हा देखील बहुव्रीही समास आहे। त्यानंतर बारहसिंगा, ह्याचं जे अर्थ जर बघितला तर बघा, जिसके 12 सिंग होते हे त्याला आपण इथं बारहसिंहा असं म्हणत असतो, म्हणजे हा देखील बहुव्रीही समास आहे। मात्र नरोत्तम जो आहे तर नरोत्तम हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल। तर ह्याचा अर्थ काय होतो की मनुष्य में श्रेष्ठ म्हणजेच काय, नरोत्तम। तर हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर ह्याच्यामध्ये जे काही शब्द असतात तर हे शब्द आपल्याला लवकर बघा मराठीमध्ये ट्रान्सलेट हे व्हायला पाहिजे, तेव्हा आपल्याला ह्याचा अर्थ स्वतःला कळू शकतो। तर अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला जे काही समास आहे तर त्या समासावरती विचारले जातात। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर इथं बघा आपल्याला बहुव्रीही समास नाही तो जो काही घटक असेल तर तो ओळखायचा आहे। तर सबल बहुव्रीही आहे, पतझड देखील आहे, त्यानंतर बारहसिंगा देखील बहुव्रीही आहे। मात्र ऑप्शन क्रमांक 4 जे आहे तर हे नरोत्तम हे बहुव्रीही समास नाही। तर हे कशाचं उदाहरण आहे, तर तत्पुरुष समासाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल। तर म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 नरोत्तम। पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा शब्द व्यक्तिवाचक संज्ञा नहीं है। बरोबर, आता इथे जे काही संज्ञा विचारण्यात आली आहे, संज्ञा म्हणजे काय, नाम, तर व्यक्तिवाचक संज्ञा नाही असं इथं विचारण्यात आलं आहे। तर ऑप्शन बघा, हिमालय, गंगा, रामायण आणि पहाड। तर ह्याच्यामध्ये व्यक्तिवाचक संज्ञा हिमालय देखील आहे, गंगा देखील आहे, रामायण देखील आहे, मात्र पहाड जो आहे तर हा पहाड सध्या व्यक्तिवाचक संज्ञा नाही, म्हणून ह्याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक डी हे लक्षात असू द्या। पुढचा आहे, यामा के रचयिता कोण है। यामा जे आहे तर ह्या ठिकाणी बघा, यामा जे पुस्तक असेल तर त्या संदर्भात लेखकाचं नाव विचारण्यात आलं आहे, सुमित्रानंदन पंत, सुभद्रा कुमारी चौहान, महादेवी वर्मा, मीराबाई। तर हे 4 ऑप्शन देण्यात आले। तर आधी आपण प्रत्येकाचं जे काही लेख आहे तर ते बघूया। तर सुमित्रानंदनने काय काय लिहिलेलं आहे तर त्या संदर्भात बघा, पल्लव असेल, ग्रामा असेल, गुंजन असेल, युगांत असेल, चिदंबरा असेल, तर हे सुमित्रानंदनचे आपल्याला पाहायला मिळतात। सुभद्रा कुमारी चौहारांनी काय लिहिलं होतं, तर झाशी की राणी हे जे आहे प्रसिद्ध कविता सुभद्रा कुमारी चौहान यांचं आहे। महादेवी वर्माचं काय आहे, तर यामा, नीरजा, संध्यागीत आणि दीपशिखा। तर आपलं जे काही प्रश्न देखील होतं, यामा कोणाचं रचयित आहे तर ते महादेवी वर्माचं आहे, आणि त्यांनी अजून यामाबरोबर बघा नीरजा असेल किंवा मग संध्यागीत असेल, दीपशिखा असेल, हे देखील सध्या त्यांनी लिहिलेलं आहे। आणि मीराबाई आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीराबाईंचं जे काही लिखाण आहे तर ते मीरा के पद आणि गीत रत्नावली ह्या ज्या काही 2 प्रमुख रचना आहे तर त्या संत मीराबाईच्या आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न सध्या बघा वेगवेगळे लेखकांवरती विचारले जातात, तर हे लक्षात असू द्या। तर आपला ऑप्शन ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे महादेवी वर्मा, ऑप्शन क्रमांक सी, यामा के रचयिता। पुढचा प्रश्न आहे, ऋषी का स्त्रीलिंगी काय, म्हणजे ऋषी जे शब्द आहे त्याचा स्त्रीलिंगी काय असणार आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, ऋषिका। पुढचा प्रश्न आहे, बहुरी विचार किन्न मन माही, सिय बदन सम हिमकर नाही।
इसमें कौन सा अलंकार है, बरोबर. अलंकारावर देखील प्रश्न सध्या विचारला जातो, तर हा देखील अलंकार जो असेल तर तो तुम्ही करून ठेवा. तर ह्याच्यामध्ये आता ऑप्शन आहे उपमा, प्रतिम, संदेह आणि भ्रांतिमान. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी, प्रतिम. पुढचा प्रश्न आहे कश्मीरी सेब सिंदूरी लाल होते है, यहाँ रेखांकित शब्द कौन सा आहे. म्हणजे इथं जो रेखांकित शब्द आहे तर तो आहे सिंदूरी लाल, बरोबर. तर हा कोण, ह्याचं प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर अंतर्विशेषण हे असणार आहे ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे इनमें वर्तनी की दृष्टि से कौन सा शब्द सही नहीं है, बरोबर. तर इथं सही नाही शब्द विचारण्यात आलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा घनिष्ठ आहे, परिशिष्ट आहे, अनिष्ट, स्वादिष्ट. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, घनिष्ठ, बरोबर. तर हा सध्या जे काही अशुद्ध शब्द आपण इथं म्हणूया, बरोबर. पुढचा प्रश्न आहे नल बूंद बूंद टपक रहा है, वाक्य में बूंद बूंद शब्द क्या आहे, बरोबर. इथं बूंद बूंद जो काही शब्द आहे तर त्या संदर्भात विचारण्यात आलं आहे. संज्ञा आहे, विशेषण, क्रियाविशेषण का क्रिया. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, क्रियाविशेषण. इथं जी काय आहे तर ती क्रिया सध्या बघा बूंद 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 म्हणजे इथं टपक रहा आहे, क्रिया सध्या चालू आहे म्हणून इथं क्रियाविशेषण. पुढचा आहे वियोग शृंगार की स्थिती नहीं है, बरोबर. तर इथं शृंगार जे आहे वियोग शृंगार, तर रस संदर्भात इथे जे काही रस आहे नवरस, तर त्या संदर्भात इथं जो काही वियोग शृंगार आहे तर त्या संदर्भात इथं विचारलेलं आहे. तर प्रवास, मिलन, पूर्वराग आणि मान. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी हे सध्या जे काही वियोग शृंगार की स्थिती नाही हे आपल्याला म्हणता येईल, बरोबर. वियोग प्रवासमध्ये पण आहे, पूर्वराग पण मध्ये आहे, मान पण मध्ये आपल्याला वियोग शृंगार पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेश सरकार द्वारा सन 1947 में गठित देवनागरी लिपी सुधार समिति के अध्यक्ष कौन थे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी आचार्य नरेंद्र देव हे उत्तर प्रदेशचे या ठिकाणी बघा देवनागरी लिपी सुधार समितीचे अध्यक्ष होते 1947ला. पुढचा प्रश्न आहे किस विकल्प के सभी शब्द परस्पर पर्यायवाची शब्द आहे. तर इथं आता पर्यायवाची जे काही शब्द असेल तर इथं आपल्याला समानार्थी शब्द विचारलेले आहे, तर ते लक्षात असू द्या. पर्यायवाची म्हणजे समानार्थी. तर इथं अग्नी, वहिनी, वही, अनिल, पाषाण, अश्म, उत्पल, व्योम, नभ, अंबर, पयोधर, सरोज, उरोज, बरोबर. तर इथं सध्या आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक सी व्योम, नभ आणि अंबर हे पर्यायवाची शब्द आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 12 निम्न में से अष्टछाप के अंतर्गत पढ़ने वाले कवि का नाम नहीं है. अष्टछाप अंतर्गत पढ़ने वाले कवि का नाम नहीं है. कुंभनदास, सुंदरदास, नंददास, परमानंद. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी सुंदरदास. पुढचा प्रश्न आहे अभिन्न शब्द का संधी विच्छेद होगा. म्हणजे जे काही अभिन्न शब्दाचं इथं संधीवरती प्रश्न विचारण्यात आला आहे, तर त्या संधी ज्या आहे तर त्या तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, जेणेकरून इथं एक प्रश्न देखील तुम्हाला संधीवरती विचारला जातो. तर इथं संधीचं जे काही विच्छेद असेल तर ते विचारलेलं आहे. शब्द आहे अभिन्न. तर अभिन्न हा शब्द कसा तयार झाला आहे, तर त्या संदर्भात बघा ऑप्शन क्रमांक सी ह्याचं उत्तर असणार आहे. अभित प्लस न म्हणजे अभिन्न. तर ह्याचं असं ह्या ठिकाणी विग्रह आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे निम्न में से किस कवि को अभिनव जयदेव कहा जाता है. महत्त्वाचा प्रश्न आहे, रिपीट झालेला प्रश्न. तर इथं अभिनव जयदेव जे आहे तर ते कोणत्या कवीला म्हटलं जातं, तर विद्यापती, सूरदास, नंददास, कुंभनदास असे ऑप्शन आहे. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे, तर विद्यापती जे काही कवी आहे तर त्यांना अभिनव जयदेव असं म्हणून ओळखलं जातं. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे मूक शब्द का विलोम क्या होगा. मूक शब्द का विलोम. आता इथं जे शब्द येतात बघा, आता इथं विलोम जो शब्द आलेला आहे, विलोम म्हणजेच काय, तर विरुद्धार्थी, बरोबर. विरुद्धार्थी शब्द मराठीमध्ये आपण याला म्हणत असतो आणि हिंदीमध्ये विलोम. तर हे जे शब्द आहे तर हे एकदा बघा तुम्ही पाठच करून टाका. विलोम म्हणजे काय, बरोबर. पर्यायवाची शब्द म्हणजे काय, तर हे लवकर तिथं आपल्याला आठवत नाही, म्हणून हे शब्द अगोदर पाठ करा. मग ह्याच्यामध्ये आता मूक जो शब्द आहे तर त्याचा विलोम शब्द इथं विचारण्यात आला आहे. तर ह्याच्यामध्ये बघा अमुक, शुक, वाचाल आणि हुक असे इथं सध्या ऑप्शन देण्यात आले. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी वाचाल, बरोबर. इथं मूक तर वाचाल अशा पद्धतीने आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणता येईल.
पुढचा शब्द आहे जिंदगी नामा किसकी रचना है. जिंदगी नामा किसकी रचना है. कृष्ण सोबती, मृदुला गर्ग, मनु भंडारी, त्यानंतर मैत्रेयी पुष्पा. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कृष्णा सोबती. पुढचा प्रश्न आहे रमणीय में कोणचा प्रत्यय आहे. आता इथं बघा प्रत्ययवरती प्रश्न विचारले जातात, तर प्रत्यय देखील तुम्ही करून घ्या. म्हणजे या ठिकाणी जसे मराठीमध्ये प्रत्यय असतात तर तेच प्रत्यय सध्या इथं हिंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आता इथं रमणीय जो शब्द आहे तर ह्याच्यामध्ये कोणता प्रत्यय आहे, तर त्याच्यामध्ये बघा रम, निय, अनिय आणि इत असे इथं ऑप्शन देण्यात आले आहे. तर प्रत्यय हे या ठिकाणी बघा जे शेवटचे शब्द असतात त्याच्यामध्ये सध्या प्रत्यय लागत असतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर कसं असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी अनिय. रमणीय असं आहे ना, तर इथं बघा अनिय, तर हे सध्या प्रत्यय आपल्याला म्हणता येईल रमणीय शब्दामध्ये. पुढचं आहे करीम मियाँ ने बच्चे को अपने हाथों दफनाया वाक्य में कौन सा कारक है. बरोबर, आता इथे कारक विचारण्यात आलेला आहे. तर इथे करीम मियाँ ने बच्चे को अपने हाथों दफनाया. बरोबर, आता इथं जो काही कारक जो आहे तर तो इथं बघा ने असेल. तर ह्याच्यामध्ये आता कारक काय असणार आहे ऑप्शन, तर इथं कारक, त्यानंतर करण, त्यानंतर अपादान, संबंध आणि अधिकरण. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे करण. बरोबर. पुढचा आहे अमृतलाल नागर के किस उपन्यास में गोस्वामी तुलसीदास की जीवनी को आधार बनाया गया है. बरोबर, तर ऑप्शन बघा बूंद और समुद्र, मानस का हस, सुहाग के नुपुर, अमृत और विष. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मानस का हस. ह्याच्यामध्ये अमृतलाल नागर के जे काही किस उपन्यास में गोस्वामी तुलसीदास की जीवनी का आधार बनाया गया है, तर ह्याचं उत्तर असणार आहे मानस का हस. पुढचा प्रश्न आहे हिंदी शब्दकोश में क्ष का क्रम किस वर्ण के बाद आता है. महत्त्वाचा प्रश्न आहे ग्रामरवर. तर हिंदी शब्दकोशमध्ये क्ष जो आहे क्ष, तर तो त्याचा क्रम किस वर्ण के बाद आता है, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं बघा जो काही ऑप्शन क्रमांक क आहे, बरोबर, क उच्चार ह्या ठिकाणी क्षचा अगोदर आपल्याला होत असतो, म्हणून हा व्यवस्थित बघा तुम्ही लक्षात असू द्या. तर हा क्ष जो आहे तर ह्या संदर्भात तुम्हाला प्रश्न इथं विचारले जातात. पुढचा आहे माला फेरत जुग भया गया ना मन का फेर, कर का मन का डारी के मन का फेर, इस पंक्ति में कौन सा अलंकार है. तर इथं अलंकार विचारण्यात आलेला आहे. बरोबर, तर इथं अलंकार जो आहे तर तो आपल्याला उत्प्रेक्ष आहे का, यमक, त्यानंतर रूपक आणि श्लेष. तर आपल्याला इथे जे काही अलंकार आहे तर तो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी यमक. तर इथं बघा यमक देण्यात आला आहे. तर इथं फेर असेल तर खाली देखील फेर आला आहे. त्यानंतर बघा मला फेरत जुग भया गया न मन का फेर, कर का मन का डारी के मन का फेर. तर इथे यमक आहे, म्हणून हा जो अलंकार असणार आहे तर तो यमक आपल्याला म्हणता येईल. पुढचा आहे श्याम पडती होगी, श्यामा पडती होगी. यह वाक्य है काय आहे, तर संदिग्ध वर्तमान, संदिग्ध भूतकाळ, सामान्य भविष्यकाल, संभाव्य भविष्यकाळ. तर इथं जे काही काळ असेल तर ते काळावरती सध्या बघा प्रश्न आलेले आहे, तर ते काळ देखील सध्या करून ठेवायचा. तर इथं श्यामा पडती होगी प्रश्नचिन्ह आहे आणि ह्या जो काही काळ आहे तर तो विचारण्यात आला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे संदिग्ध वर्तमान काळ. बरोबर. पुढचा प्रश्न आहे इनमें से कौन सा शब्द ब्राह्मणवाचक नहीं है. बरोबर, जे काही ब्राह्मणवाचक शब्द कोणता नाही, तर विप्र, भूदेव, स्वयंभू आणि द्विज. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे स्वयंभू. बरोबर, तर ब्राह्मणवाचक विप्र आहे, भूदेव आहे आणि द्विज हे ब्राह्मणवाचक शब्द आहे, स्वयंभू हा नाही. पुढचा प्रश्न आहे कष्ट का अर्थ. आता इथं कष्ट का अर्थ सध्या बघा विचारण्यात आला आहे परमानंद, संतोष, शारीरिक असुविधा का निश्चित. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे शारीरिक असुविधा म्हणजेच ह्या ठिकाणी कष्ट. पुढचा आहे सूर्य उदय हुआ और चिड़िया चहचहाने लगी, यह किस तरह का वाक्य है. सूर्य उदय हुआ और चिड़िया चहचहाने लगी. सरल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्रित वाक्य, इनमें से कोई नहीं. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक बघा बी ह्याचं उत्तर असणार आहे संयुक्त वाक्य, कारण ह्याच्यामध्ये ओर जो आहे तर हा सध्या बघा इथं वापरण्यात आलेला आहे, म्हणून हे संयुक्त वाक्य आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे कस्तुरी कुंडल बसे आत्मकथा किसकी है. कस्तुरी कुंडल बसे ही जी काही आत्मकथा कोणाची आहे, तर मैत्री पुष्पा की, गोपाल प्रसाद, कुसुम चंचल, शीला झुनझुनवाला.
तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मैत्री पुष्पा. तर ह्यांची ही कस्तुरी कुंडल बेस ही आत्मकथा आहे. पुढचा प्रश्न आहे द्विवेदी युग के प्रवर्तक कौन है? प्रेमचंद, आचार्य महावीर, भारतेंदु महावीर, डॉक्टर श्याम सुंदर दास. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी, आचार्य महावीर प्रसाद यांचं द्विवेदी युग के प्रवर्तक यांना सध्या मानलं जातं. पुढचा प्रश्न आहे व्यास विलोम शब्द का क्या होगा? व्यास जो शब्द आहे तर त्याचा विलोम शब्द विचारण्यात आला आहे. तर इथं बघा संश्लेषण, लघुत, समास आणि संक्षेप. तर व्यासचं ऑप्शन क्रमांक सी असणार आहे समास. पुढचा प्रश्न आहे जो मापा न जा सके, बरोबर, जो मापा ना जा सके उसे क्या कहते हैं? तर प्रश्नाचं या ठिकाणी ऑप्शन आहे अपर, अनुपेय, अपरिमेय, अमापित. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कमेंट तुम्ही करू शकतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी अपरिमेय म्हणजेच काय? जो मापाना जा सके, बरोबर. इथं अमापित हे जे आहे तर हे ऑप्शन नाही येणार, याचं उत्तर असणार आहे अपरिमेय. पुढचा आहे बघा जो पहले कभी ना हुआ हो वाक्यांश के लिए एक शब्द कोणसा आहे? बरोबर, जो पहले कभी ना हुआ हो, जो अगोदर म्हणजे कधीच झाला नाही. तर त्या संदर्भात आहे असंभव, अभूतपूर्व, अद्वितीय का अद्भुत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बघा अभूतपूर्व म्हणजेच काय? जो पहले कभी ना हुआ हो म्हणजेच अभूतपूर्व. पुढचा आहे टिंब टिंब व्यक्ती को किंकर्तव्य विमूढ बना देती है, बरोबर. तर ऑप्शन काय आहे? दुविधा, सुविधा, विविधा, अविधा. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? दुविधा. दुविधा व्यक्ती को किंकर्तव्य विमूढ बना देती है, बरोबर. तर ह्याचं उत्तर असणार आहे दुविधा. पुढचा प्रश्न आहे इनमें से संख्यावाचक विशेषण कोणसा आहे? संख्यावाचक, तर इथं संख्या बघा आपल्याला हे सोपं जातं संख्यावाचक विशेषण ओळखायचं. तर इथं 7 ही संख्या आहे म्हणून ऑप्शन क्रमांक अ हे संख्यावाचक विशेषण आपल्याला म्हणता येईल, बरोबर. इथं संख्या नाही, इथं संख्या नाही, इथं संख्या नाही. तर अशा पद्धतीने हे आपल्याला ओळखताना संख्यावाचक विशेषण सोपं जातं. पुढचा प्रश्न आहे लड़का पेड़ से गिरा उपरोक्त वाक्य का कारक बताइए. लड़का पेड़ से गिरा. तर ह्या ठिकाणी कारक विचारण्यात आलं आहे संप्रदानकारक, कर्मकारक, अपादानकारक, करणकारक. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अपादानकारक. पुढचा प्रश्न आहे ऊंट की चोरी निहुरे निहुरे का अर्थ क्या है? ऊंट की चोरी निहुरे निहुरे याचा अर्थ इथं विचारला आहे. जान जोखिम में डालना, बड़े काम छिपकर नहीं किए जा सकते, उदंड व्यक्ति की दुष्टता, किसी की वस्तू दूसरे को देना. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ब बड़े काम छिपकर नहीं किए जा सकते म्हणजेच काय? ऊंट की चोरी निहुरे निहुरे याचा अर्थ आपल्याला म्हणता येईल. पुढचा हे पंकज में कोणसा समास आहे? पंकज शब्दामध्ये समास विचारण्यात आला आहे. कोणता समास आहे? तर द्वंद्व समास, द्विगु समास, कर्मधारय समास, बहुव्रीही समास. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 बहुव्रीही समास, बरोबर. पुढचा आहे जिसकी मती झट सोचने वाली हो के लिए एक शब्द क्या होगा? तर इथं कुशाग्र बुद्धी, त्यानंतर प्रत्युत्पन्नमती, त्यानंतर आहे द्रुतगामी, दूरदर्शी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2. तर हे ऑप्शन आपल्याला उत्तर इथं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे कवि बिहारी मुख्यतः किस रस के कवी है? कवि बिहारी मुख्यतः किस रस के कवी है? तर ऑप्शन काय? करुण रस, भक्तिरस, शृंगार रस, वीर रस. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 शृंगार रस. कवि बिहारी जे आहे तर ते शृंगार रसामध्ये जे काही कविता असेल तर त्या सध्या हिंदीमध्ये लिहिलेल्या आहे. पुढचा प्रश्न आहे निराला की कविता जूही की कली उदाहरण है? वर्णिक छंद का, मात्रिक छंद का, मुक्त छंद का, इनमें से कोई? निराला की कविता म्हणजे जे काही निराला आहे कवी आहे तर त्यांची जुही की कली ही जी काही कविता आहे तर ते कशाचं उदाहरण आहे? वर्णिक छंदचं आहे, मात्रिक छंद आहे, मुक्त छंद आहे का इनमें से कोई नाही? तर ह्या ठिकाणी बघा मुक्त छंद ह्या ठिकाणी जी काही कविता आहे निराल्याची तर ते मुक्त छंदाचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल जुही की कली. पुढचा प्रश्न आहे निम्न में से तत्सम शब्द कोणचा आहे? तत्सम शब्द अटारी,
अहिर, आख, अखिल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तत्सम शब्द कोणता आहे? तर अखिल. पुढचा प्रश्न आहे, पुष्ट शब्द का विलोम कोणचा आहे? पुष्ट, बरोबर. तर पुष्ट शब्द असे शब्द सध्या बघा विचारले जातात. तर ह्याचा विलोम आपल्याला विचारण्यात आला आहे, बरोबर. तर क्षीण, दुष्ट, पुरस्कार, प्रकृती. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? क्षीण. तर हे बघा विलोम म्हणजे विरुद्ध. ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न, पुत्र को इनमें से क्या नहीं कहते हैं? बरोबर. पुत्र को इनमें से क्या नहीं कहते हैं? आत्मज, अपर्णा, तनुज, तनय. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ब, अपर्णा. तर पुत्राला आपण आत्मज देखील म्हणतो, तनुज देखील म्हणतात, तनय देखील म्हणतात. तर हे जे आहे तर हे पुत्राला बघा समानार्थी शब्द आपल्याला म्हणता येईल, परंतु अर्पणा ह्या नाही. पुढचा आहे, निम्नलिखित में से दंतव्य वर्ण कोणचा आहे? ट, च, त, उ. तर ह्या संदर्भात बघा असे प्रश्न जे आहे तर हे सध्या उच्चार करून बघायचा, नेमकं आपली जी काही जीभ आहे ती कुठे सध्या बघा टच करते, त्याच्यानुसार हे प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता. तर आता इथं आपल्याला महत्त्वाचा जो काही दंतव्य वर्ण सध्या विचारण्यात आला आहे, तर ट, च, त आणि उ अशा पद्धतीने आपण जेव्हा उच्चार करतो तर ह्याच्यामध्ये फक्त ह्या ठिकाणी जो काही त शब्द आहे तर तो आपल्या दातांना ह्या ठिकाणी जी जीभ आहे तर ती त्या ठिकाणी टच होत असते, म्हणून हा शब्द त जो शब्द आहे तर तो दंतव्य शब्द आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी में कौन सी संधि है? विद्यार्थी में कौन सी संधि है? तर दीर्घ संधि है. पुढचा प्रश्न आहे, अंतस्थ और उष्म उष्म उसमें से वर्ण कितने हैं? बरोबर. 6, 8 आणि 9, 10. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 8 जे आहे तर ते अंतस्थ आणि उष्ममध्ये वर्ण संख्या जी आहे तर ती 8 आहे हिंदीमध्ये. पुढचा प्रश्न आहे, लोकमंगल की भावना के सर्वश्रेष्ठ कवी इनमें से कौन से है? बरोबर. लोकमंगल की भावना सर्वश्रेष्ठ कवी इथं विचारण्यात आला आहे हिंदीचा. तर इथं मलिक मोहम्मद जायसी, गोस्वामी तुलसीदास, सच्चिदानंद हिरानंद, त्यानंतर मुक्तिबोध. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मुक्तिबोध जे आहे तर हे सध्या बघा लोकमंगल की भावना के सर्वश्रेष्ठ कवी सध्या आपण ह्यांना म्हणत असतो, म्हणून हे जे प्रश्न आहे तर हे सध्या बघा लक्षात ठेवायचं. लोकमंगल भावना सर्वश्रेष्ठ कवी कोण आहे? तर मुक्तिबोध. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से प्रत्ययुक्त शब्द नाही है. आता इथे प्रत्ययुक्त शब्द नाही असं विचारण्यात आलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा भाषा, बोली, पिपासा, अंकुर. तर ह्याच्यामध्ये आता प्रत्यय जो आहे तर तो प्रत्यय ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी अंकुर ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. ह्याच्यामध्ये भाषेमध्ये पण आहे, बोलीमध्ये पण आहे, पिपासामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा आहे, उड्डयनम का संधी विच्छेद क्या होगा? बरोबर. इथं शब्द देण्यात आला आहे उड्डयनम, ह्याचा आपल्याला संधी करायची आहे. तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक जो आहे तर ह्याचं उत ह्या ठिकाणी उत प्लस डयनम हे जे आहे तर ह्याचं संधी अशी पद्धतीने आपल्याला करता येईल, म्हणून ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे असणार आहे. बरोबर. तर इथं बघा द नाही येणार, त्यानंतर बघा इथे अ जे आहे तर इथं अ नाही येणार, आणि इथं जे आहे तर उ ह्या ठिकाणी उ ड असं दिलेलं आहे आणि डयनम असं आहे ना, तर हे देखील सध्या इथं येणार नाही. परंतु जेव्हा विग्रह करतो तेव्हा इथं त लागत असतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 सध्या ह्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से एक शब्द घन का अनेकार्थी शब्द नाही है. तर इथं बघा अनेकार्थी शब्द नाही अशा पद्धतीने विचारण्यात आला आहे. कोणत्या शब्दाचा? तर घनचा. तर इथं बादल, घना, घनिष्ठ आणि हतोडा असं इथं देण्यात आलं आहे. तर ऑप्शन सी असणार आहे ह्याचं उत्तर घनिष्ठ हे जे आहे तर हे घनचं अनेकार्थी शब्द आपल्याला म्हणता नाही येणार. पुढचा प्रश्न आहे, निंदा का विलोम क्या होगा? निंदा निंदा जो शब्द आहे तर त्याचा विरुद्धार्थी शब्द इथं विचारण्यात आला आहे. विलोम शब्द लक्षात ठेवा, तर हे विरुद्धार्थी शब्द आपण विलोमला म्हणत असतो. तर स्तुती असेल, सस्तुती, संवेदना, त्यानंतर स्तवन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? निंदा, स्तुती. बरोबर. तर इथं आपण निंदाचा विरुद्धार्थी आपण इथं म्हणू शकतो स्तुती करणे. पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से अर्धस्वर कोणचा आहे? तर इथं आता स्वर जे आहे तर इथं अर्धस्वर जो आहे तर अर्धस्वर सध्या विचारण्यात आला आहे. तर स्वरासंदर्भात प्रश्न इथं विचारले जातात, हे लक्षात असू द्या. तर इथं आता अर्धस्वर आपल्याला माहिती पाहिजे य, प, क्ष, ञ.
तर अर्धस्वर हे कोणता असेल तर य, बरोबर. य र ल व हे जे काही स्वर आहे तर ते आपण इथं म्हणू शकतो. तर ह्याच्यामधला य जो आहे तर तो अर्धस्वर सध्या आपण इथं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने सध्या जे काही आपण जवळपास 50+ जे शब्द किंवा प्रश्न आहे हिंदी विषयाचे, हिंदी भाषेचे, तर ते सध्या बघा आपण इथं बघितले आहे PYQ. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सध्या हिंदीमध्ये विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये बघा जे काही प्रश्न असेल तर ते साधारण 2 ते 4 किंवा 5 प्रश्न हे लेखकांवरती असतात, साहित्यांवरती. त्यानंतर बाकीचे जे प्रश्न असतात तर ते व्याकरणावरती असतात आणि काही प्रश्न जे आहे तर ते अध्यापनशास्त्र, हिंदी विषयाच्या अध्यापनशास्त्रावरती प्रश्न असतात. तर असे हे प्रश्न सध्या महत्त्वाचे मागे आलेले जे काही PYQ असेल तर ते सध्या आपण इथे बघितलेले आहे, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाचे जे प्रश्न असेल तर ते प्रश्न इथं कळाले असेल. तर ह्या प्रश्न जे आहे तर ते सध्या बघा रिपीट होतात, म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा होता. तर आवर्जून शेवटपर्यंत तुम्ही जर बघितला असेल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून फायदा हा होईल. तर अशाच प्रकारचे मागे देखील आपण जे काही PYQ सध्या अपलोड करण्यात आलेला आहे व्हिडिओ आपल्या चॅनलवर, तर ते देखील तुम्ही बघू शकता. नक्की तुम्हाला ह्याचा फायदा होईल. तर नेक्स्ट आपण बघा पुढचे तुम्हाला कोणत्या घटकावरती सध्या व्हिडिओ पाहिजे तो देखील सांगा, कमेंट करा. तर त्यानुसार आपण तुमच्यापर्यंत तशा पद्धतीने जी काही महत्त्वाची माहिती असेल तर ती सध्या घेऊन येऊ. तर सध्या तरी हे एक महत्त्वाचा हिंदी विषयावरती ग्रामर सेक्शनवरचा जे काही PYQ होते तर ते सध्या आपण 50+ PYQ इथं बघितले आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे परत आपण PYQ बघणार आहोत. तर तोपर्यंत बघा महत्त्वाचं होतं, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती शिक्षक भरती संदर्भात, इतर स्पर्धा परीक्षे संदर्भात वेळोवेळी आपण तिथे देत असतो. तर ते देखील जॉईन करून घ्या. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.